वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। भगवान भोलेनाथ महाराज की जय। उमा महेश्वर भगवान की जय। अथ परमात्मने नमः। पंचमो अध्यायः। धर्मगुप्ताची कथा। ओम नमः शिवाय। श्री गणेशाय नमः। सदाशिव अक्षरे चारिन सदा उच्चरी जाची वैखरी तो नित्य शिवार्चन करीतो उद्धरी बहुत जीवा। बहुत प्रायचित्ताचे निर्धारण शास्त्र भक्ते करीती विचार परिजय शिवनामे शुद्ध साचारण कास्या इतर साधने द्या। नामाचा महिमा परमाद्भुतन त्यावर प्रदोष वर्ताचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य द्रेवाच। तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तेही प्रदोष वर्त पूर्ण यथा सांग करावे। प्रदोष भावर्त भावे आचरतन या जन्मी प्रचिती पावे तत्वता। दारिद्र्यानी महाव्यथा निश्चित पळती क्षण मासात। एक संवत्सरे होय ज्ञान 12 वर्ष मद्भाग्य पूर्ण। हे जो असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधन कल्पांतवरी। त्याचा गुरु लटकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटकेच ज्ञान। उमा वल्लभ चरणी जाचे मन त्याहुनी पावन कोणी नाही। मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष वर्ते दाती निरसोण। ये विषय इतिहास जाण सुध सांगे शौनकादिक। विदर्भ देशीचा भूभुजन सत्यरथ नामे तेजपुंज। सर्वधर्मरत पराक्रमी सहजन बंदी जन वर्णती सदा। बहुत दिवस राज्य करीतन परिशु भजनी नाही रत। त्यावरी शाल्वदेशी जानूर्पणाधन बळे आला चालुनिय। आणिक त्याचे आप्त रक्षोनिपाल साह्य झाले बहुत। 7 दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले। हा एकला ते बहुतन समरभूमीसी सत्यरथ। धारा तीर्थी पावला मृत्यून शत्रू नगरात प्रवेशले। राजपत्नी गरोधर राजसन पूर्ण झाले 9 मास। एकलीच पायी पळता वनवास थोरा नर्थ ओढवला। परम सुकुमार लावण्य हरिणी कंटक सराटे रुतती चरणी। मूर्छना येऊनी पडे धरणीने उठोनी पाहे मागे पुढे। शत्रू धरतील अकस्मातन म्हणून पुढती उठोनी पळत। किंवा ते विद्युलता फिरत अवनी वरी वाटत असे। वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्याईसे दंत झळकत। जिचा मुखेंदू देखता रतिकांतन तन्मय होऊनी नृत्य करी। पहा कर्माची गती गहनन जिच्या अंगुष्टीन पडे सूर्यकिरण। ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी। वनी हिंडे महासतीन जेवी नैषद्य रायाची दमयंती। की भिल्ल रूपे हैमवतीन दुस्तरवणी तैसी हिंडे। कर्म नदीच्या प्रवाही जानन पडली तीस काढील कोण। असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडेली। शतांची शते दासीन ओळंगती सदैव जे पाशी। इंदुमती नाम जेशी ते भूमीवर लोळत। चौकडून पाहे दिन वदनी जीवा मुखा वाळले न मिळे पाणी। तो प्रसूत झाली तेच क्षणी दिव्य पुत्र जन्मला। तृषेने तळमळी अत्यंतन कोण उदक देईल तेथ। बाळ टाकून उठत बसत न गेली एका सरोवर। उदकात प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरोणी घेतले पाणी। तव ग्राहे नीली ओढोनी विदारुनी बक्षिली। घोर कर्माचे विंदानन वणी एक लारडे राजनंदन। तो उमा नामक विप्र पत्नी जानन विगत धवा पातली। माता पिता बंधू पायी ती लागी कोणी नाही। 1 वर्षाचा पुत्र ती सैन कडे घेऊन आली तेथे
तो नाही केले नाल छदन ऐसे बाळो माझे गुण म्हणे आहारे ऐसे पुत्र कोणी टाकिले दुस्तरवणी म्हणे कोण याती कोण वर्णन मी कैसे नेऊ उचलोण जावे जरी टाकून उग्र व्याघ्र भक्षितील की स्तनी दाटोणी फुटला पानांनी नेत्री ढाळीता सृजवन बाळ पुढे घेऊन ते ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्हाळण म्हणे नेऊ की नको बाळ तो कृपाळ फैफेन धवरण येती रूपे धरोनी पातल उमे लागी म्हणे त्रिपुरारीन बाळने संशय न धरी महदभाग्य तुझे सुंदरिणी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडलं कोणाशी न संगे हे मातन समान पाळी दोघे सुतम भणंगाशी परिसोहय प्राप्त तैसे तुझ झाले अकस्मात निधी जोडतन की चिंता मुनी पुढे येऊन पडत की मृताच्या मुखात पडेन अमृत पूर्व दत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ते नारीन देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिवर्धन राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागतन कडे एखादी घेऊनिय लोक पुसता उमा सांगतन माझ्या पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडत हिंडतन एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागतन तो शिवालय देखिले अकस्मात आता द्विज दाटले बहुतन शांडिल्ले जात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्तन तो माली शिवालयात क्षण एक पूजा विलोकिन तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गणन हा राजपुंद्र हिंडे दिन होण कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती झाली ऋषीचे चरण उमा धरित म्हणे याचा सांगा पुरवृत्तांत त्रिकाल ज्ञानी महासमर्थन भूत भविष्य ज्ञान तुम याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावर शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृपदानन प्रदोषमय करी शिवार्षण तो शत्रू आले चौकडण नगर त्याचे वेडिले शत्रूची गजबज ऐकून उठला तैसाजी पूजा सांडोण तो प्रधान आला पुढे धावून शत्रू धरुणे आणले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करता उन्नतपणे तैसा जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषयांना त्याकरिता या जन्मी सात जानन सत्यरती अल्पायुष्य होण अल्पवयात गेला मरुण म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने शवत मारली ती जळी उशी झाली पूर्वे वैरे ओढून नेली न क्रोधे भक्षली विदारुणी हा राजपुत्र धर्मगुप्तन याने काहीच केले नाही शिवव्रत बनोनी माता पिता रहितन अरण्यात पडेल याकरिता प्रदोष काळीन अव्यग्र पूजावा इंदू मवळी पूजन सांडून कदा काळी सर्वताही न उठावे भवानी जबैसोनी कैलासनाथन प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाकदेवी विना वाजवितन वेणू पुरुहूत वाजवित असे अंबुज संभव ताल सावरीन भार्गवी गात असे मधुर स्वरी मृदुंग वाजवी मधुकैट भारी नृत्य गती पावणीय यक्षपती शिवप्राण मित्र हस्त जोडणी उभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा मैमन अगोचर निगमागम मग काय बोले उमन मम पुत्र दरिद्रे का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुतन पूर्वी घेतले दुष्टामित दान केले नाही किंचित शिवार्जन करी कदा परान्ने जीवा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त श्री अभिलाषे नेत्र दग्ध होतन मंत्राशी सामर्थ्य मंकैचे मग उमेने पुत्र दोन्हीने घातले ऋषीच्या चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशून प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोषण महिमा वर्णिला अति विशेष निरहार असावे त्रयोदशी सण दिवसा सत्कर्म आचरावे 3 घटिका झालिया रजनीने प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणे गोमय भूमी सारुणी दिव्य मंडप उभारिजे चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ युक्षदंडे करुण मंडप की जे शोभयमान रंगमाळा नानापरी
शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्र गंध सुवासुमन मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करोणी देखण अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागी पूजावे मुरांतकण सव्य भागी अग्नित वीरभद्र गजानन अष्टमा सिद्धी अष्टभैरव पूर्ण अष्टदिक्पाल पूजन सप्तावरणी शिवपूजा यथा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पण करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन आढळण पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष वर्ता ऐकून बाळोपदेशिले दोघे जण मग ते एक मने करून राधे झाले एक चक्री 4 महिने पर्यंत दोघी आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थन शिवपूजन करीती पै शिवपूजा न द्यावी सर्वता न द्यावे प्रसाद तीर्थ शतब्रह्महत्येचे पाप मातन होय सांगता शांडिल्य सर्व पापाउनी पाप थोरण शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोरन सदा सादर शिवभरणी ब्रह्मापुत्र शुशिव्रतन एकला नदी तरी किरणात दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घराशी आला घेऊन माता संतोषली देखोण म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयन अर्ध द्रव्य भाग घेई येरू म्हणे सहसाईन विभागणे घे अग्रजा या अवनीतील धनन आमचे आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरते कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वन विहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुण परम सुंदर लावण्य खाणी शुचिवर्त म्हणे राजपुत्रा लावणी परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्तन स्पर्शने बळवीर हरित कौटिल्य दंभ संयुक्तन मानर्थकारिणी ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्रा चालला सुलक्षण स्वरूप सुंदर मन्मथावून आकर नयन कोमलांग जवळी येऊनी पाहतन तो मुख्य नायिका विराजित अश्वमती नामे विख्यातन गंधर्व कन्या पत्नी कोद्रवीण नामा गंधर्वपती त्याची कन्या शुम्मती पिता पुसे महेशा प्रतीनी ही कन्या अर्पू कोणाते मग बोले हिमनग जामातन धर्मगुप्त सत्यरथाचा सूत तो माझा परम भक्तन त्यासी देई अशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अशुमती पाहे दुरुण निहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दूसरा क्षीरसिंधूत रोहिणी रमण काय आला कलंक धोण तैसे राजपुत्राचे वदन अशुमती न्याहाळे 32 लक्षण संयुक्त अजान बाहू चाप शरमंडित विशाल वक्षस्थळ चालतन करी नायक जाबरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरितन अशुमती सकया प्रती सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊन समज सुमणे आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या लल्लन जात्या झाल्या आणि कावण अशुमती एकली जाण राजपुत्रा खुणावित पुरह पल्लव पसरोण एकांती घातले आसन वरी वृक्ष डाळ्या भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र स्वास्य वदन विशाळ भाळा करनयन रक्त ओष्ठ सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्ष बाणिनी विंधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे तयादे शृंगार सरोवरा तुझ पाशीन मी वास करेन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मनसा चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंदन झेपावती मम नेत्र बिलिंद की तव वचन गर्जता मुंदर मम चित्त शिकी नृत्य करे कवी गुरु हुनी तेज विशाळन आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवित म्हणे मी काया वाचा मने करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचनन काय बोलता झालं मी जनक जननी विरहितन राज्य भ्रष्ट दरिद्री अत्यंत तो पित्यासी कळता मातन घडे कैसे वरानणे
यावरी म्हणे अशुमती 3 दिवसा येईन या स्थळाप्रती, तुम्ही यावे शीघ्रगती लग्न सिद्धी साधावया. ऐसे बोलून तै चतुर्राशीन वेगे आली पितयापाशी, झाले वर्तमान सांगे त्याशी तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतोण बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान, शांडिल्य गुरुचे वचन स्मरण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा. गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी नाही नुन, काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशगत. यावरी ते दोघे बंधू येऊन मातेशी सांगती वर्तमान, येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फळ देत चालिले. यावरी 3रे दिवशी दोघे गेले त्या वनाशी, गंधर्वराज सपरिवारेशी सर्व सामग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामातन गंधर्व आनंद समुद्री पोहत, छत्रसेना सुखासन त्वरितन धाडून उमा आणविली. यावरी यथा सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण, काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते दव. स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलेक सतेजण विहिनी सदेत गंधर्वराज. लक्ष रथ 10 सहस्र गजन तेज पुंज 1 लक्ष वाजी. 1 लक्ष दास दाशीन अक्षय कोश रत्न राशी. अक्षय भाते देत शक्तीशीन दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत. उमा दोघा पुत्रा समेत मान देऊन बोळविली. सुख सनारूढा सुमतीन पती सवे चालली शीघ्रगती. कनकवेत्र पाणी पुढे धावतीन वाहना सवे जेचे. चतुर्विध वाद्यांचे गजरन चतुरंग चालला दळभार. येऊन वेढिले विधर्म नगर सत्यरथ पितयाचे. नगर दुर्गावुनी अपारण उल्लाट यंत्राचा होत भडीमार. परी गंधर्वाचे बळ फारण घेतले नगर क्षणार्धे. जेणे पूर्वी पिता मारिला जानन त्याचे नाम दुर्मर्षण. तो जिताची धरुणी जाणन आपला करुणी सोडिला. देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार हेऊन. उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ झाला. माता उमा बंधू शुचिवर्तन त्या समेत राज्य करीत. 10 सहस्र वर्षपर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपज्ञ अर्पिले धन. रत्नाभिषेक करुण अलंकार वस्त्रे दिधली. दुर्भिक्ष जळ शोषा वर्षण आधी व्याधी वैधव्य मरण. दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली. प्रजा भूदेव दायाद नीती रायासी आशीर्वाद. कोणासी नाही खेदन सदा आनंद घरोघरी. ऐसा अशुमती संवेदन धर्मगुप्त राज्य करीत. यौवराज्य शुचिवरता ते देतन पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्र वर्ष राज्य करुण सुदत्त पुत्राशी राज्य देऊन. चिंतितामणी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पाहून नृपतीन माता बंधू समेत अश्वमती. शिवविमानी बैसतीन करीती स्तुती शिवाजी. कैलास पदाशी जाऊन जगदात्मा शिवलो गुण. जय जयकार करुण लोटांगणे घालिती. दिनबंधू जगन्नाथन पतित पावन कृपावंत. हृदय धरुणी समस्तन अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्ताचे आख्यानन करती जय श्रवण पठण. लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापाचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय. धनधान्य वृद्धी होय न ऋण जाय निर्सोणी. प्रदोष महिमा अद्भुतन जे आचरती ऐकोणी ग्रंथ. तेथे कैचे दारिद्र्य मृत्यूवन सत्य सत्य त्रिवाच. ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथन त्याची शिवपाठी राखित. सदा हिंडेव महाकांतन अंती शुभद प्राप्त दया. हा ग्रंथ आम्र वृक्ष सुरसन पद्म रचना फळे आली पाडास. कुतर्कवादी जे वायसन मुखरोग त्यासी नावडे. जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षण श्रीधर वरदा सर्वसाक्षा. दुष्ट कर्म मोचक कर्मध्याक्षण येसी लक्षा निगमागम. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिशोत सज्जन खंडन पंचमाध्याय गोढा. श्री साम सदाशिवार्पण नमस्तो.
शिव सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.